निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व विजयाचा आनंद घरात साजरा होत असतानाच एका भीषण हत्याकांडाने संपूर्ण खोपोली हादरून गेली आहे। ज्या नगरसेविकेने नुकताच विजयाचा गुलाल उधळला होता त्यांच्याच कुटुंबावर काळानं घाला घातला असून भर दिवसा झालेल्या या खुनामुळे पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। पोटच्या मुलीला शाळेत सोडून घरी परत असणाऱ्या पित्यालाच वाटेत गाठून संपवण्यात आलं। या घटनेमुळे खोपोलीच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे। नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची ही हत्या नेमकी काय झाली आणि त्या काळ्या कारचं रहस्य काय हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने डोकं वर काढल्याचं चित्र असतानाच रायगड जिल्ह्यातील खोपोलीतून एक अतिशय धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे। खोपोली नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने अभूतपूर्व यश मिळवलं। नगराध्यक्षासह स्पष्ट बहुमत गाठलं होतं। या विजयाच्या जल्लोषात सहभागी असलेल्या आणि निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या कुटुंबावर आता दुःखाचा डोंगर कोसळलाय। राजकीय यशाचा आनंद आणि भविष्यातील विकासाची स्वप्न डोळ्यासमोर असतानाच एका भीषण क्रूरतेने संपूर्ण शहराला सुन्न करून सोडलंय। नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आपली जबाबदारी पार पाडून घरी परतत असताना त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण शहरात दहशतीचं वातावरण पसरलं असून राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडला का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही घटना विहार येथील जया बार जवळ घडली आहे। मानसी काळोखे यांचे पती आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेले होते। मुलीला शाळेत सुखरूप पोहोचवल्यानंतर ते आपल्या दुचाकीने घराच्या दिशेने परतत होते, मात्र काळाने त्यांच्यावर वाटेतच झडप घातली। प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार एका काळ्या रंगाची कार त्यांच्या मागावर होती। जया बारच्या परिसरात ही कार त्यांच्या अगदी जवळ आली आणि त्यातून उतरलेल्या हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावरच हल्ला चढवला। हा हल्ला इतका भीषण आणि नियोजित होता की त्यांना स्वतःचा बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला। हल्लेखोर घटनेनंतर तातडीने त्याच काळ्या कारमधून फरार झाले। भर दिवसा आणि गजबजलेल्या भागात झालेल्या हल्ल्यामुळे खोपोली शहरात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच पोलीस यंत्रणा तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ताफा घेऊन घटनास्थळी धाव घेतली असून परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे। फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पुरावे गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली याबद्दल सध्या विविध चर्चांना उधाण आलंय। नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीतील राजकीय वादातून हा प्रकार घडला असावा असा संशय व्यक्त केला जात असला तरी पोलीस वैयक्तिक जुन्या वादाचा कोण देखील तपासून पाहत आहेत। आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी शहराच्या बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्या संशयास्पद काळ्या कारचा शोध घेतला जात आहे। खोपोलीकरांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या कृत्यामागे मास्टरमाइंड कोण हे लवकरच स्पष्ट होईल। अशाच काही स्थानिक आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राइब करा।